नमस्कार. सेट पेपर 1च्या तयारीच्या आपल्या या मालिकेत स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत त्या युनिटवर ज्याचं नाव ऐकलं की अनेकांच्या पोटात गोळा येतो. हो, बरोबर ओळखलत. युनिट 6, तार्किक युक्तिवाद किंवा लॉजिकल रिझनिंग. पण काळजी नसावी, आज आपण ही भीती कायमची घालवणार आहोत. तर मग सुरुवात करूया त्या एका कॉमन फिलिंगने जी बहुतेक विद्यार्थ्यांच्या मनात या विषयाबद्दल असते. काय वाटतं की हा जो तार्किक युक्तिवाद आहे ना, हा म्हणजे एक मोठा डोंगर आहे जो चढणं जवळपास अशक्य आहे. वाटतं ना असं? म्हणजे लॉजिकल रिझनिंग म्हटलं की डोक्यात एक भीतीची छोटीशी घंटा वाजायलाच लागते. पण एक गोष्ट सांगू का? खरं तर हा विषय अजिबात अवघड नाहीये. अजिबात नाही. तो फक्त आपल्याला जरा वेगळ्या पद्धतीने विचार करायला शिकवतो. आणि एकदा का तो अँगल पकडता आला ना, मग बघाच, परीक्षेत सगळ्यात जास्त मार्क मिळवून देणारा विषय हाच ठरेल. पण मग प्रश्न पडतो की सेक परीक्षेमध्ये हा विषय ठेवलाच का आहे? काय उद्देश असेल यामागे? अगदी सोप्पा आहे. परीक्षकांना फक्त हे पाहायचंय की एखादी व्यक्ती भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेते की तर्काच्या आधारावर. दिलेल्या माहितीमधून योग्य निष्कर्ष काढता येतो की नाही. म्हणजे थोडक्यात काय, तर विचार किती शिस्तबद्ध आहे हेच इथे तपासलं जातं. ठीक आहे, चला तर मग आता आपण याच्या पहिल्या आणि महत्त्वाच्या भागाकडे वळूया, ज्याला म्हणतात पाश्चात्य तर्कशास्त्र. लॉजिकल रिझनिंगमध्ये ना 2 मुख्य प्रकार पडतात. एक आहे निगामी आणि दुसरा आहे आगामी. आता हे काय आहे? बघा, निगामी म्हणजे जनरलपासून पर्टिक्युलरकडे जाणं, म्हणजे एका मोठ्या नियमावरून छोट्या उदाहरणांकडे. याच्या अगदी उलट आगामी म्हणजे अनेक छोट्या छोट्या उदाहरणांवरून एक मोठा नियम तयार करणं. बरं, परीक्षेमध्ये हे ओळखायचं कसं? एक सोपी ट्रिक आहे, लक्षात ठेवा. जर प्रश्नात आधीच एक रूल दिलेला असेल आणि त्यावरून काहीतरी ठरवायचं असेल तर डोळे झाकून सांगा, हा निगामी तर्क आहे. आणि जर खूप सारी उदाहरणं दिली असतील आणि त्यावरून एक जनरल रूल बनवायला सांगितलं असेल तर तो झाला आगामी तर्क. सोपं आहे ना? आता जरा नीट लक्ष द्या हां, कारण ही अशी जागा आहे जिथे सगळ्यात जास्त चुका होतात. विधान निष्कर्षवाले जे प्रश्न असतात ना, त्यात एक मोठी चूक टाळायची असेल तर 2 गोष्टी कायम लक्षात ठेवा. पहिली, काही याचा अर्थ सर्व होत नाही, आणि दुसरी, असू शकते याचा अर्थ असंच असलं पाहिजे असा अजिबात होत नाही. आणि हीच आहे आपली उत्तर निवडण्याची सिक्रेट ट्रिक. एक गोष्ट लक्षात ठेवा, जे ऑप्शन्स 100% गॅरंटी देतात, म्हणजे असलेच पाहिजे किंवा सर्व, ते हमखास चुकीचे असण्याची शक्यता असते. याउलट जे ऑप्शन्स शक्यता दाखवतात, जसे की असू शकते किंवा काही, ते जास्त करून सेफ आणि बरोबर असतात. बरं, कधीकधी लॉजिक खूपच कॉम्प्लिकेटेड वाटू लागतं. मग काय करायचं? तेव्हा मदतीला येतात वेन आकृत्या, म्हणजे वेन डायग्रॅम्स. या आकृत्यांमुळे काय होतं, तर ते सगळं लॉजिक आपल्याला डोळ्यांसमोर दिसायला लागतं. वेगवेगळ्या गोष्टींमधले संबंध एकदम क्लिअर होतात. आता एक गोल्डन रूल सांगतोय, तो कधीही मोडायचा नाही. जर प्रश्नामध्ये वेन डायग्राम काढणं शक्य असेल तर आधी कागदावर रफमध्ये काढा. ती काढल्याशिवाय उत्तराला टिक करायचंच नाही. लक्षात ठेवा, जे डोळ्यांना स्पष्ट दिसतं तेच उत्तर अचूक असतं. ओके, चला आता दुसऱ्या भागाकडे वळूया. आणि हा भाग हल्लीच्या सेट आणि नेट परीक्षांमध्ये खूपच महत्त्वाचा झाला आहे. आपण बोलतोय भारतीय तर्कशास्त्राबद्दल. तर या भारतीय तर्कशास्त्राचा सगळा पाया 6 गोष्टींवर उभा आहे. त्यांना म्हणतात प्रमाण. प्रमाण म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ज्ञान मिळवण्याचे 6 मार्ग किंवा 6 साधनं. ही जी 6 नावं आहेत ना, प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, ही सगळीच्या सगळी पाठच करून टाका. आणि इथे गुड न्यूज आहे. भारतीय तर्कशास्त्र हा आपला स्कोरिंग टॉपिक ठरू शकतो. असं का म्हणतोय मी? कारण यावरचे प्रश्न एकदम डायरेक्ट आणि फॅक्च्युअल असतात. म्हणजे जास्त लॉजिक लावत बसायचं नाही. माहितीये? मग मार्क तुमचे पक्के. चला, यातल्या 3 सगळ्यात महत्त्वाच्या कन्सेप्ट्स पटकन समजून घेऊया. पहिली आहे अनुमान. अनुमान म्हणजे काय? इन्फरन्स, म्हणजे एका गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीचा अंदाज बांधणं. सगळ्यात क्लासिक उदाहरण म्हणजे धूर बघून आगीचा अंदाज लावणं. पण हा अंदाज आपण इतक्या खात्रीने कसा लावू शकतो? कारण त्यामागे आहे व्याप्ती. व्याप्ती म्हणजे धूर आणि आग यांच्यामधला एक युनिव्हर्सल आणि अतूट संबंध. म्हणजे जिथे जिथे धूर तिथे तिथे आग असणारच. हा झाला नियम. आणि जेव्हा हा नियम मोडला जातो किंवा हा संबंध चुकीचा लावला जातो,
तेव्हा त्याला म्हणतात हेत्वाभास. हेत्वाभास म्हणजे काय? तर अनुमानात झालेली चूक किंवा फॉल्ट. सोपं आहे. मग परीक्षेसाठी काय लक्षात ठेवाल? अगदी सोपं. जिथे कारण आणि परिणामाचं लॉजिक तुटतंय तिथे हेत्वाभास आहे. आपलं काम फक्त एवढंच आहे की ते चुकीचं कारण किंवा तो तुटलेला दुवा शोधून काढायचा. ओके. तर आतापर्यंत आपण जे काही बघितलं त्या सगळ्या महत्त्वाच्या ट्रिक्स एकत्र करून परीक्षेसाठी एक फायनल ब्लूप्रिंट तयार करूया. हे 4 नियम, हे 4 सुवर्ण नियम आहेत, ते लक्षात ठेवा. नंबर 1, सर्व असलेच पाहिजे असे टोकाचे शब्द असलेले ऑप्शन्स शक्यतो टाळा. नंबर 2, काही असू शकते असे शक्यता दाखवणारे पर्याय निवडा. नंबर 3, इंडियन लॉजिकचे प्रश्न सोपे असतात, ते अजिबात सोडू नका, ते हक्काचे मार्क आहेत. आणि नंबर 4, वेन डायग्रॅम, ती काढल्याशिवाय फायनल उत्तर निवडू नका. बस एवढं जरी लक्षात ठेवलं ना तरी खूप फरक पडेल. आणि आता सगळ्यात शेवटी चला या विषयाकडे बघण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे ना तोच थोडा बदलूया. हे लक्षात घ्या की लॉजिकल रिझनिंग म्हणजे गोंधळ नाही आहे. उलट ते शिस्तबद्ध पद्धतीने विचार करायला शिकवणारा एक टूल आहे. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, मन जितकं शांत असेल ना, उत्तर तितकंच अचूक सापडेल. तर मग तर्काला आपला शत्रू समजू नका, त्याला आपला मित्र बनवा. बघा, तो नक्कीच मदत करेल. परीक्षेसाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. पुढच्या वेळी आपण भेटूया युनिट 7 सोबत, डेटा इंटरप्रिटेशन म्हणजेच आकड्यांच्या जगात प्रवेश करणार आहोत. तयार रहा.